मी काय म्हणते, त्या आमदार मॅडमची आपण डील फायनल करून टाकूया. जेवढे पैसे दिल ना तेवढं दे. जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचा. लय डेंजर बाई येते. तिच्यापेक्षा दुप्पट डेंजर आहे मी. हो का? म्हणून तिच्या गुंडांचा मार खाल्ला ना. डिंपल, बेसावध असताना त्यांनी हल्ला केला माझ्यावर. सावध असताना कर म्हणा. माझ्यावर हात उचलणाऱ्या माणसांचा काय हाल करतो तुला चांगलंच माहिती आहे. काहीही करायचं, माझा इगो हर्ट नाही करायचा. काय? तुमचा इगो हर्ट होऊ नये ना म्हणूनच सांगते शांत बसा. नशीब काल तुमचं डोकं चाललं काहीतरी खोटं बोलावं, नाही तर आपली किती इज्जत गेली असती ना याचा विचार तरी केलाय का? तोच विचार करतोय मी सुद्धा. डिंपल, काहीही झालं तरी आपल्यासोबत काय झालंय, आपल्याला कोणी मारलं हे कुणालाही कळता कामा नये. आता म्या कशाला कोणाला सांगू? पण तो इन्स्पेक्टर म्हणाला ना, तुम्हाला मारलेल्या गुंडांना म्या शोधून काढणार आहे. त्याचं काय करायचं? पण त्यांना खरं शोधलं तर? डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर. खम्मगणे साहेब, जय हिंद. तुम्ही इथे? हा मीच. बघा माझ्या डोळ्यात बघा, दिसतोय का पराभव माझ्या डोळ्यात? तुमच्यावर हल्ला झाला, या भागातले सगळे चोर दरोडेखोर गोळा केले मी. कसून चौकशी केली, एकही जण कबूल होईना. आता तुम्ही चला माझ्या सोबत, लाथा बुक्क्यानेच तुडवतो तुमच्या समोर त्यांना. डॉक्टर, कुठं घेऊन चाललेत आपल्याला आता? मी सांगितलं ना साहेब, याची खरंच काही गरज नाही. मी माफ केलेत. पण मी नाही ना माफ केलं. कसा करीन मी माफ? माझ्या हद्दीमध्ये माझ्या जवळच्या माणसावर हल्ला होता म्हणजे काय? लोक काय म्हणतील? जामकरच्या हद्दीमध्ये देव माणसावर हल्ला झाला, चीत होईल माझी. व्हॉट कंगनी बाबा विल से? कंगनी बाबा, या देव माणसाला हात टाकणार आहे मी. कोणाला? देव माणसावर ज्यांनी हल्ला केला त्यांना हात टाकणार आहे मी. तुम्ही काय ऐकलं? हे काय खुनी आहेत? दरोडेखोर आहेत हे. बलात्कार केला यांनी. माणसं मारून गाडून टाकली त्यांनी. काय केलंय काय यांनी? असला केलाय अपराध यांनी का म्हणून करेल यांना मी अटक? हो की नाही? येत आहे ना? घेऊन जा तिकडेच मूड द्याला, तिकडे ठेवा, सोडूच नका त्याला. आत्या, अहो यांना जरा तोंड बंद करायला सांगा. कोणामोर काय बोलावं ही बी कळत नाही. आय गबस की. ए तू ग बस बायकोच्या पाहिला. नवऱ्या परस बायको मोठून मसाल घेऊन लागले पाठी. अगं आई मी काय म्हणती? ए तू तर तोंडच उघडू नको, मला माहितीये तू काय बोलणार आहेस ते. हिरोईन, तुमचा जर फॅमिली सीन संपला असेल तर घेऊन जाऊ का मी यांना? अव जा की घेऊन. त्याचा मुडदा आहे ना तिकडेच बसवा. आग लाव्या, बोंब मार्या असा आहे तो. चांगलं त्याला जेलमध्ये टाका. बघितलं डॉक्टर, किती आदर आहे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल, किती इज्जत करतात त्या तुमची, किती कणाव आहे तुमच्याबद्दल त्यांना. चला डॉक्टर चला, हीच ती वेळ, निघायला हवं आपल्याला. नाही साहेब, तुम्ही चला डॉक्टर, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझ्या प्रेमाचा असा अवहेल करू नका डॉक्टर तुम्ही. चला चला, कंगनी कंगनी, होय कंगनी कंगनी, होय होय कंगनी कंगनी. साहेब ऐका 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 माझं ऐका. असं काय करता देव माणूस? जसं तुम्हाला दुसऱ्यांवर झालेला अन्याय सहन होत नाही ना, तसं मला तिसऱ्यांवर झालेला अन्याय सहन होत नाही. अहो चोर तुमच्या मागावर आहेत, तुमच्या जीवाला धोका आहे. पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला सुरक्षित वाटेल म्हणून घेऊन चाललोय, हो की नाही? त्याला घेऊन जा मला. चला बस आतमध्ये.
चल चला बसा लवकर. हिरोईनला ऊन लागतंय. तुला नाही ग, या काळ्या चष्म्यावाल्या हिरोईनला ऊन. लाजू नको सूर्य विरघळेल. चला चला बस. उघडा दार. अहो काय चाललंय ही समज. असं किती दिवस पोलीस डॉक्टर आणि डिंपलला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत. आता तर सुरुवात आहे. तो पोलीसवाला त्या बाय भुलवेला नाही जेलमध्ये कायमचा टाकला ना तर बघत राहा तुम्ही. आपली इन्व्हेस्टमेंट नीट होते ना? होय मॅडम, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कोणाकडे करतोय आपण इन्व्हेस्टमेंट? आपल्या मर्जीतलाच विश्वासू माणूस आहे. काय नाव काय त्याचं? जयसिंग मॅडम. आपण ओळखता त्याला मॅडम. आपला ब्लॅक मनी व्हाईट करायला त्याच्याकडेच देतो आपण. अच्छा, फारच विश्वासू दिसतोय तो. आम्हाला पण बघायचंय किती विश्वासू आहे. बोलवा त्याला, आम्हाला पण भेटायचंय त्याला, है ना? का काय झालं? बोलवा त्याला. आता तुम्ही निवडलाय म्हणजे चांगलाच माणूस असणार. प्रिये, हा त्याला पोलिसांनी पकडलंय हे मला अधिकाने सांगितलं. हा ए, माझं सोनं जर माझ्या हातातून गेलं ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. तुमच्या बॉडीचा एक एक पार्ट विकून पैसे वसूल करेन. कळलं? परत अशी माती खाऊ नकोस. चल निघ आता. हॅलो. हा, मी थोड्या वेळाने तुम्हाला लावून देतो परत. बसा बसा. उभे का तुम्ही? बसा बसा. आता या खुर्च्या सुद्धा तुम्हाला ओळखायला लागलेल्या आहेत डॉक्टर. इतकं मैत्र जमलंय तुमचं आणि खुर्चीचं. म्हणून एक सांगतो, पोलीस स्टेशनचं असं असतं बघा, की पोलीस स्टेशनचं असं असतं बघा. वाईकर FIR लिहायला. नाही साहेब, ऐका, तुम्ही खरंच विनाकारण त्रास करून घेताय. त्या दिवशी माझ्या घरून निघाला, त्यानंतर काय केलं? मी काय करणार साहेब? जे घडायचं होतं ते घडून गेलं. माझी कुठलीच तक्रार नाहीये. किती माणसांनी हल्ला केला? 5. नक्की किती माणसं होती? 3. टॉस करा. जेव्हा आपलं काही ठरत नसेल तेव्हा टॉस करावं. तुम्ही आपापसात टॉस करा आणि तुमचं ठरलं की मला सांगा की किती माणसं होती. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. तर टू हेल्प यू, तेव्हा अंधार होता असं आपण आणि ती लाईन धरून आपण पुढे जात राहू, है ना? साहेब, गृहीत काय धरायचं आणि लाईन काय धरायची खरं तेच सांगतो. अंधार होता त्यामुळे नाही कळालं. मी आपला अंदाजे सांगितलं. पण मी अंदाजे सांगत नाही, कन्फर्म सांगतो. वेळ भरत आली. चोरट्यांची वेळ भरत आली. माझ्या घरातून जेव्हा रंगारंग कार्यक्रम ऐकून तुम्ही निघालात, इतका वेळ बाहेर तुम्ही काय करत होता? काय करत होतो? तुमच्या घरी जेवण केलं आणि डिंपलनी मी कधी असे बाहेर फिरायला गेलो नव्हतो चालत चालत. म्हटलं शतपावली करूयात. किती पावलं चालला तुम्ही? किती माणसं होती? माणसं मागून आली की पुढून? आठवत नाहीये.
डिंपल कपाडिया मॅडम, जरा स्वतःच्या मेंदूला ताण द्या, नाहीतर तुमच्या मेंदूला मी ताण देईन. त्याला काहीतरी खोटं खोटं सांगा, रंगवून सांगा. चला. खोटं नाही सांगत. आम्ही दोघं चाललो होतो ना, तर त्या गुंडांनी आमच्या तोंडावर काळं कापड टाकलं ना, आम्हाला गाडीत बसून नेलं. हो. कुठे नेलं? एका रूम मध्ये घेऊन गेले होते. आजूबाजूला जंगल होतं. काय हो डॉक्टर, अंधार आहे असं म्हणता, काही दिसत नव्हतं असं म्हणता, आणि जंगल आहे असं म्हणता. नाही, आता डिंपल म्हणाली ना असं तोंडावर काळं कापड टाकलं होतं, पण कानावर आवाज ऐकू येतोच ना. ती माणसं आपापसात बोलत होती, तेव्हा कळालं की रूमचा आवाज आहे हा. ते प्राण्यांचे आवाज आहेत काय, त्यावरून मी अंदाज बांधला जंगलात. याला आपण टॅलेंट असं म्हणायचं का? हा, म्हणू शकता. म्हणजे आवाजावरून कळू शकतं जंगल वगैरे, तर म्हणू शकता. शिक्कामोर्तब. डॉक्टरांच्या थापा = टॅलेंट. या पोलीस स्टेशनच्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक नवीन शोध लागलाय आज की डॉक्टरांच्या थापा = टॅलेंट. कशी होती माणसं? फट्टे ते कट्टे अंधारात होते. कळलं. तुम्ही इथे आलात, तपासात सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. या पोलिसी कारवाईमध्ये थोडा मनावर ताण येतो हे मी जाणतो, आणि तो ताण हलका करणं हे आमचं हितिक कर्तव्य, याचंही भान आम्हाला आहे. आपल्यासमोर एक गीत सादर करतो, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजो, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. कधी कधी गातो मी, म्हणजे मूड असला की गातो, मूड नसला की नाही गात. आता नाही गात तर नाही गात. येतो मी. काय कर लागू बुकडा. अहो, येतो म्हणजे मी घरी जातो असं म्हणायचं होतं. मला वाटलं सरेंडर की काय. गंमत केली मी. कधी कधी अशी गंमत करतो मी. येतो. लई झालं लई हो मुजोर. बायका या जरा, तुमची हिरवी माझी लाल. बसा लवकर, बसण्यातच 2 तास लागतात. पया अजून कशी येणं झाले ते. तरी डॉक्टर म्हणलं होतं बरं का, आमची काय तक्रार नाही म्हणून. तरी बी ती साहेब घेऊन गेलं त्यांना. अगं मंगले, तुला वाटत कसं नाही काय, तुझ्या लिकीचं दागिनं गेल्यात सगळं. आता नुसतं फटकं टाकलं असतं ते चाललं असतं, पण मुर्द समजा दागिनं घेऊन गेल्यात. तुला जर ती दागिनं नको असतील ना, तर ती घावलं की समजा मला दे. तुला तर सगळ्यात कमी पडते बघ. ए आहे, तुला माहितीये ना मला कशाची हाव नाही बाया. तुझ्यासाठीच ग, फक्त तुझ्यासाठी. ते दागिनं मिळालं असतं ना, तर त्यातलं एखादं लुगडं घेतलं असतं. वा, दागिने लाखाचं, 1000ची. चांगलीच हुशार दिसतीस ग. आणि मला झाल्याच म्हणून बरं. काय नको मला त्या बाय भलू याच. त्यापेक्षा त्याला जेलमध्ये टाकला ना, तर मला लय आनंद होईल. हाय वाईस ग बस की, झालं का परत तुझं सुरू? नाही का बसणार ती. काय ग म्हातारे, तुला माझी पळून गेलेली बायको आणि डॉक्टर यांचं नाव घेतल्या बिगर जेवण जात नाही का, म्हणजे उतरत नाही? आता पोलिसांनी डॉक्टरांना फक्त अटक करावीच. मग मी आहे आणि ते आहेत.
आपले देव माणूस आहेत ते. नाम्या अजून तासभर वाट बघू. जर नाही आले का नाही डॉक्टर, आपण स्वतः जाऊ पोलीस स्टेशनला आणि त्यांना घेऊन येऊ, म्हणजे घेऊनच येऊ. चालतंय. हा कंगनी बाबा, माझ्या लेकीच्या जवळच्या माग कसलं संकट लागले. आता तर कुठं संसार सुरू झालाय त्यांचा. असं नका करू कंगनी बाबा. वाटलं तर त्यांच्या नावची सगळी संकट माझ्यावर येऊ देत, पण माझ्या लेकीचा संसार सुखाचा होऊ दे. डॉक्टर आला वाटतं मुडता त्याच्या पालखीचा निघाला धोर त्याच्या. त्याला जेलमध्ये का टाकत नाहीत कुणाच ठाऊक. डॉक्टर काय झालं, एवढा उशीर का लागला? गावला का चोर? अगं डिंपे, दागिनं कुठे आहेत? दागिनं अगं आत्या, आम्हाला काही चोर वळखायला नव्हतं नेलं. चोर कसा दिसत होता ना हे विचारायला नेलं होतं. टिम्पल, अगं पण एवढा उशीर का झाला? अहो काय नाही बाबू दादा, पोलीस माझ्यावर गप्पा मारण्यासाठी घेऊन गेले होते. आता आमचा परिचय वाढला ना, त्यात गावातल्या लोकांची एवढी मदत करतो मी. गावातले लोक मला देव माणूस म्हणतात, म्हणून कौतुक करत होते माझं. करणारच की. हा, तुम्ही आमचं देव माणूस आहे. किती केलंय गावातल्या लोकांच्या सेवेसाठी तुम्ही. हा डॉक्टर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही त्या पोलिसांच्या आधी चोरांना मी पकडलं का नाही, बाजाबापू नाव नाही लावणार एका पुकेतच. बर, माझं एक महत्वाचं काम आहे, मी आलोच. मला पण काम आहे ती, मी काम करते. आणि हा, कसलं टेन्शन घेऊ नका, काय झालं नाही. कंगनी बाबा, पावलात बर का. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन ना फार कंटाळा आलाय मला. आणि त्यात इन्स्पेक्टरनी फार डोकं फिरवलंय. डोकं तू फिरवलंयस माझं. काय गरज होते चुकीचे उत्तर देण्याची? आपल्याला काही कळत नाही तर शांत बसायचं. तोंड उघडायची काय गरज होती? मग काय करायला पाहिजे होतं? मला काही माहित नाही म्हणायला पाहिजे होतं का? त्या गुंडांच्या हल्ल्यामध्ये माझी याददाश्त गेली असं म्हणायला पाहिजे होतं? एक तर तुम्ही मला कल्पना दिली नाही काय बोलायचं, त्यात तो इन्स्पेक्टर मला उलटे पालटे प्रश्न विचारत होता. मग काय करू? म्हणून काय चुकीची उत्तरं द्यायची का? तुझ्या चुकीच्या उत्तरांमुळे त्याचा संशय वाढत गेलाय आणि मला नाही वाटत तो जामकर ही संधी सोडेल म्हणून. मग तुम्हाला काय म्हणायचंय? मी संधी दिली? मी काहीच केलेलं नाहीये, सगळं तर तुम्हीच बोलत होता. आणि तू बरोबर माझ्या विरोधात बोलत होता. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, तीनदा ठीक आहे, पण सतत चुकीच्या उत्तरांमुळे आपण खोटं बोलतोय हे कळायला त्याला वेळ लागणार नाही. नाही कळणार, आणि कळलं तर कळू द्या, पण त्याला हे तर कळणार नाही ना की त्या आमदारांच्या गुंडांनी आपल्याला मारलंय. डिंपल, आणि हे कळलंही नाही पाहिजे. कसं कळल? मी आता सांगणार नाही, तुम्ही सांगायचा प्रश्नच येत नाही. आणि राहिली ती आमदार बाई, ती तर आपल्यापेक्षा पण पुढची आहे. ती साधा सुगावा पण लागून द्यायची नाही, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या इन्स्पेक्टरनी किती पण वळवळ केली ना तरी तो आपल्या खऱ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. साहेब, या माहितीवरून आपण चोरांना कसं काय पकडणार? तो देव माणूस आणि त्याची बायको हे दोघं पण खोटं बोलत होते. तुम्ही हे मला आधी सांगायचं ना, मी त्यांना सोडलंच नसतं. साहेब, तुम्हालाही त्यावेळी कळलं होतं की ते खोटं बोलतायत. एवढा वाईट आहे का हो मी बायका? किती निरागस मनाचा माणूस आहे मी. किती सगळ्यांशी प्रेमानं वागतो, कुणावर सुद्धा आवाज चढवून बोलत नाही. सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी किती अथक प्रयत्न करत असतो मी. असं असून सुद्धा सगळे माझ्याशी खोटं का बोलतात? आता ते मी कसं काय सांगणार साहेब ना. हा, मग मला डॉक्टरला किंवा त्या डिंपल कपाडियाला विचारलं पाहिजे की मी माझ्याशी खोटं का बोलतो. फोन वाजतोय तुमचा? नाही, तुमचा वस्तू साहेब फोन. ही रिंगटोन सारखीच आहे बहुतेक. हा, काय खबर? जाम खोटडे ते दोघं. काय मारलं बिरलं नाही त्यांना. चोरांशी, दरोडेखोरांशी, आमच्या गँग मधल्या सगळ्या माणसांशी बोललो. त्यांनी तर बघितलं पण नाही त्यांना. मारलं कोणी त्यांना? त्यांना देवानी मॅडमच्या माणसांनी उचललं होतं.
आमदार देवयानी गायकवाड. आमदार देवयानी गायकवाड. आमदार देवयानी गायकवाड.